शेतकऱ्यांसाठी 12 मे आत्ताच्या झटपट ठळक बातम्या. विदर्भ मराठवाड्यासह अनेक ठिकाणी पूर्व मोसमी पाऊस. जालना जिल्ह्यातील रोही लागड परिसरात जोरदार पाऊस झाल्यामुळे रस्त्यावर साचले पाणी. राज्यात वादळी पावसाचा इशारा. पुण्यात गारपिटीचा ऑरेंज अलर्ट. तुरळक ठिकाणी गारपिटीचा इशारा. बंद मँगो क्लस्टर पुन्हा सुरू करा. बागायतदार संघाच्या बैठकीत मागणी. मंत्र्यांना भेटून चर्चा करणार. फळबागांच्या छाटण्या पावसाअभावी रखडल्या. माहूर तालुक्यातील अवस्था. फळबागांचे झाले सरपण. अंडी दर 500 पार. कोंबड्यांची मरतूक वाढली. उत्पादनात घट. राज्यात रोज सरासरी 1 कोटीपेक्षा अधिक अंड्यांची असते मागणी. बेदाण्याचे दर टिकून. आवक कमी. यंदा हंगामाच्या सुरुवातीपासून बेदाण्याचे दर टिकून. अंदाजापेक्षाही 131 लाख टन ऊसाचे जादा गाळप. राज्यात गाळप हंगाम समाप्त. अंदाजे 1071 लाख टनांचे गाळप. शेती उत्पादकांना कापूस विक्रीचे पैसे वेळेत मिळाले. उच्च न्यायालयाने मागवले कापूस महामंडळाकडे आकडेवारी. विदर्भ मराठवाड्यासह अनेक ठिकाणी पूर्व मोसमी पाऊस. उन्हाच्या कडाक्यात पावसाचा दिलासा. नाशिक, पुणे, नगर, कोल्हापूर जिल्ह्यातही जोरदार पाऊस. निलेश लंके 3000 व्होल्टेजचा करंट. त्यामुळे शॉक केवढा राहणार. नुसता जाळ होणार जाळ. बाळासाहेब थोरातांनी सुजय विखेंना डिवचलं. पीएम मोदींनी ओडिशातील पद्मश्री विजेत्यांच्या चरणांना स्पर्श केला. म्हणाले काँग्रेसच्या 50 पेक्षा कमी जागा येतील. मुस्लिम इकडे तिकडे जाणार नाही यावर विश्वास ठेवू नका. मोदी पुन्हा जिंकले तर उद्धव ठाकरेंना तुरुंगवास. अरविंद केजरीवाल यांचा इशारा. पीएम मोदींवर एक देश एक नेता धोरण राबवण्याचा आरोप. जळगाव जिल्ह्यात भाजपला मोठे यश. ठाकरे गटाचा राजीनामा दिल्यानंतर सुरेश जैन यांचा भाजपला पाठिंबा. महाजनांनी घेतली भेट.